तू जाऊ नाही तर नको जाऊ, आम्हाला काय करायचं आहे. पहिला लोनचा पैसे भर. 4 महिन्यापासून तुझा हप्ता थकलन आणि चैनी बिनी घालायला बरं पैसे आहेत तुझ्याकडं, आणि लोनचा पैसे भरायला वेळेवर टाइम नाही तुला. काय र म्हणून बायको गेली वाटतं माहेरी सोडून. मग काय झाकण धुले, आजपासून तुम्ही जॉबवर जॉईन झालात. आपली लोन रिकव्हरी एजन्सीची कंपनी आहे. आपण कर्ज वसुलीसाठी लोकांच्या घरी जातो आणि ज्यांनी लोन भरलेत नाही त्यांच्याकडून कर्ज वसुली करायचं आहे आपल्याला. यस सर, मला फक्त सांगा कोणत्याकडे जायचं लोन वसुली करायला, वाट लावू सगळ्यांची. गुड मंग्या, मी तुला एक माणूस देतो असिस्टंट म्हणून, दिनेश. त्याच्यासोबत जा, सगळ्यांच्या घरोघरी जा, ज्यांनी लोन भरलेत नाही त्यांच्याकडे जाऊन ये. ही लिस्ट घे, याच्यानं सगळ्यांची नावं येईल. कोणी लोन नाही भरलं ते सगळ्यांच्या घरी जा आणि काय बोलतात ते बघा, आणि लोन वसुली करूनच या म्हणजे या. सर तुम्ही टेन्शनच घेऊ नका, सगळ्यांच्या घरी जातंय, एकाला पण सोडणार नाही. वाट लावून येते बघा, आज सगळ्यांच्याकडनं लोन रिकव्हरी करणार म्हणजे करणार. असिस्टंट तो पेपर घे आणि मला नावं वाचून सांग कुठं कुठं जावाचं आहे. हो सर सांगतो तुम्हाला. पहिलं नाव शांताराम पाटीलचं आहे. चल मग पहिला त्याच्याच घरी जाऊ. का लोन नाही भरलाय त्याला विचारू. असिस्टंट दिनेश, योच घर आहे का शांतारामचा? थांबा सर बघून सांगते. हो सर हाच घर आहे शांताराम पाटीलचा. चायला याचा बंगला बिंगला मोठा आहे, याला लोनचे का गरज पडले. चल बघू चल, आहे का घरान? हो शांताराम पाटील आहोत का घरान? या बाहेर या, लोनवाला आलं, या लवकर. काय र कशाला जोर जोरात वरटाव माझ्या नावाशी? काय रे वरटाव म्हणजे काय? नावाशी आवाज दिलाय तुला. लोन वसुली करायला आलो, लोनवाला हो आम्ही. असिस्टंट जरा लिस्ट मध्ये बघ आणि काय काय घेतलं याच्या नावावर जरा बघ. सर याच्या नावावर एक गाडी आहे आणि एक मोबाईल आहे, आणि गाडीचा हप्ता 4 महिन्यापासून थकलन आणि मोबाईलचा एक हप्ता थकलाय. काय रे हप्ता कधी भरायचं ते? 4 महिन्यापासून तुझा गाडीचा हप्ता थकलन आणि मोबाईलचा हप्ता एक आहे, कधी भरायचं ते? भर लवकर, आत्ताच्या आता पैसे आणजा. साहेब ऐका, सध्या नाही आहेत माझ्याकडं. सध्या कट्टी चालू आहे माझी. काय सांगू तुम्हाला, सध्या बायको गेले माहेरी. माझं जेवाचं वांदा येईल. मी स्वतःहून जेवण करून खाते, नाही तर शेजारचे आणतात मला डबा भरून, त्याच्यानं खाते. तू जाऊ नाही तर नको जाऊ, आम्हाला काय करायचं आहे. पहिला लोनचा पैसे भर. 4 महिन्यापासून तुझा हप्ता थकलन आणि चैनी बिनी घालायला बरं पैसे आहेत तुझ्याकडं, आणि लोनचा पैसे भरायला वेळेवर टाइम नाही तुला. काय र म्हणून बायको गेली वाटतं माहेरी सोडून. साहेब ऐका हो, माझ्याकडे आता खरंच पैसे नाही. माझ्याकडे पैसे आले ना, मी पूर्ण सगळं लोन क्लिअर करून टाकीन. जरा थांबा, जरा मुदत द्या मला 1 महिन्याची. मुलत बिलत काय नाही, आत्ताच्या आत्ता सगळं लोन क्लिअर कर. 4 महिने तुला लोन भरायला टाइम नाही, पैसे नाही सांगतस, मग घेतस कशाला लोनवर? साहेब आता मी सगळं पैसे तर नाही भरू शकत, पण माझ्याजवळ 2000 रुपये आहेत. मी 2000 रुपये भरू शकतो डिपॉझिट म्हणून. बघा काय जमतंय का? मी गरीब आहे हो, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. दिनेश काय बोलतस? याच्याकडे 2000 रुपये आहेत, घेऊया का? साहेबाला सांगू का लोन त्यांनी दिला नाही, भरवलं नंतर. काय बोलतस? पण साहेबाला सांगू नको. 2000 रुपये घेतलं, 500 तुझं, 1500 माझं. हो सर चालेल, मी नाही सांगणार साहेबाला. ठीक आहे, दे 2000 रुपये. आणि लक्षात ठेव, तुला 1 महिन्याची मुदत देताव. जर परत भरलंच नाही तर आम्ही परत येऊ फेरीला, मग तेव्हा पूर्ण लोन घेऊनच जाऊ. काय बोललो? दे आता 2000 रुपये, चल पटकन. हे घ्या साहेब 2000 रुपये. सध्या माझी कडकी चालू आहे ना, नाही तर मी पूर्णच भरला असतं. चालेल काय प्रॉब्लेम नाही, 1 महिन्याची मुदत आहे तुला, भर पटकन. दिनेश आता दुसरा नाव बघ कोणचं आहे लिस्टमध्ये, तिकडे जाऊ. सर दुसरा नाव कुठले तरी लेडीजचं आहे, गोदा काकी म्हणून नाव लिहिलंय. चल मग ऍड्रेस सांग आता मला, तिकडे जाऊ आपण. चायला कुठले चालीत आलोय? इथंच राहते का ती गोदा काकी? नाही तर भलताच समजून मारते ना आपल्याला, भिकारी समजून. हो सर इथंच राहते, ऍड्रेस तर बरोबर आहे. हाच घर आहे वाटतं. बघा दरवाजा ठोकून येते का बघा बाहेर. असं मला वाटतं आतमध्ये लॉक तर नाही लावलाय. बघा एकदा दरवाजा ठोकून. गोदा काकी, हे गोदा काकी बाहेर ये. गोदा काकी. काय रे मेरेऊ, कशाला बोंबलताव? काय काम घेऊन आलं? बोला लवकर. इकडे अजून माझी कामा पडली तशीच. भांडी झालं, कपडे इकडे धुवायचे राहिले. तुमच्या याच्यानं टाइम नाही मला. बोला लवकर, काय काम आहे? अरे गोदा काकी जरा धीर धर. अरे आम्ही लोन वसुलीवाला आहो, आम्ही लोनची वसुली करायला आलोय. दिनेश बघ रे जरा गोदा काकीच्या नावावर काय काय आहे, जरा सांग मला बघून. गोदा काकीच्या नावावरती एक फ्रीज आहे, एक वॉशिंग मशीन आहे, बस तेवढाच आहे. 5 महिन्यापासून हप्ता थकलन दोन्ही. फ्रीज आणि वॉशिंग मशीन घेतल्यापासून फक्त एकच हप्ता भरलाय, बाकी सगळं हप्ता बाउन्स झालं. हो काकी लोन का नाही भरला? 5 महिन्यापासून तुमचा हप्ता बाउन्स होता. लोन भरायला काय होते तुम्हाला? फ्रीज आणि वॉशिंग मशीन वापरताव ना बरोबर, लोन पण भरा टायमावर. अरे भरू घे, एवढा काय आम्ही पळून चाललोय? इथंच राहताव ना, नुसता लोन चाललाय तुमचा. 5 महिन्यापासून नुसतं तुमचा फोन येतात. कोणचा फोन उचलाचा? एक बोलते लोन भरो, दुसरा बोलते लोन नाही भरतो, ऐसा करेंगे वैसा करेंगे. आम्ही काय करायचं मग? आम्ही साधं माणसं आहो, आम्हाला जेव्हा पैसे भेटेन तेव्हाच भरू ना आम्ही. का सारखा तुमच्या लोनच भारत बसायचा? अहो पण काकी तसा नाही, अहो पण लोन भरायला लागतं. टायमावर लोन नाही भरला तर सिबिल खराब होईल तुमचा. आम्हाला काय आहे, आम्ही काय रिकव्हरीवाला आहो. आमचं सांगायचं काम आहे आणि पैसे घ्यायचं काम आहे बस. तुमचा लोन भेटणार नाही तुम्हाला नंतर कधी. बघा भरा लोन लवकर, येतो आम्ही. परत एकदा राऊंड होईल आमचा, भरा तोपर्यंत. काहीतरी बॅड ॲडव्हान्स तरी टाका, नाही तर ते बँकमधून सिबिल तुमचा खराब झाला ना, तुम्हाला परत लोन नाही भेटायचा कधी. हो भरू जेव्हा पैसे भेटतील ना तेव्हा भरू आम्ही लोन. आता जावा, आमचे कामा पडली नाही तर कपडे भांडी करायचे आम्हाला. दिनेश ही काकीला डेंजर निघली रे, वसुलीला आलतो. अरे हिनं आपली सापच काढली. काय करायचं बोल, काय हल्ली काय समजतच नाही रे. लोन घेतान सगळा घेतान, पण पैसे भरायला त्यांना टाइम नाही. काय बोलशील आता?
जाऊन दे. मला सांग आता नंतर कोणतं नाव आहे बघ जरा त्याच्या लिस्टमध्ये आणि सांग जरा मला. तिसरा नाव सर तिसरा नाव संतोष कुमार कोणतरी आहे. मला वाटते बाजूच्याच गलीचा ऍड्रेस आहे. चला जाऊ बघू जरा आहे का तो पण घरी. चल चल बघू चल आहे का तो तरी बघू चल. त्याच्या जवळची तरी वसुली करायला भेटल. गोदा काकीने तर काय भेटला पण नाही आपल्याला. गंडवला गोदा काकीने. चल जाऊ चल त्याच्याकडची तरी काय भेटायचा बघू चल. तर यो संतोष कुमारच आहे. यो इकडे काय करतोय मटका खेळायला आलाय वाटतं. याच्याकडे मटका खेळायला पैसे येत आणि याने लोन टाकवलंय अजून. अरे संतोष कुमार क्या रे मेरा नाम कैसा मालूम तेरे को. कोण आहे तू. काय रे कोण आहे म्हणजे काय. आम्ही लोन रिकव्हरी वाला आहो. दिनेश सांग याच्या नावावर काय काय घेतलं यांनी. याचा बिलच फाडते बघ. सर याच्या नावावर 2 मोबाईल आहेत आणि 2 मोबाईलचा एक पण हप्ता नाही भरला यांनी घेतल्यापासून. काय रे भीक माग्या तुला मोबाईलचा हप्ता नाही भरता येत मोबाईल घेताव कशाला रे. इथं मटका खेळायला तुला टाइम आहे. इथं मटका खेळायला पैसे खपवतस आणि तुला मोबाईलचा हप्ता भरायला टाइम नाही. पैसे दे चल आत्ताच्या आता पैसे काढ नाही तर तुला हगस्तवर मारीन आणि मोडीन टाकीन. सर जी अभी मेरे पास पैसा नहीं है. मैं 500 रुपये लेके आया था मटका खेलने के लिए. मेरे को लगा के लगेगा मटका. त्या का मला माहिती नाही. मला लोनचा पैसे पाहिजे म्हणजे पैसे. याचं खिस्सा चेक करू जरा. याच्यावर काहीतरी डाऊट वाटते. यो बंडल बनवते आपल्याला. यो बघ त्याच्या खिशांची 5,000ची गट्टी भेटली. 6 लाख गंडवते बोलते 500 रुपये लेके आया था मटका खेलने के लिए. ये साला लय हरामी आहे रे. आता वाराच करा लागल. अरे सर जी मैंने ऐसे ही रखा था मैं भर दूंगा लोन. तो लोन बिन भर नंतर पण आता हे पैसे तुझ्याकडनं घेतलं ना 5,000 रुपये ते आता तुला भेटायचं पण नाही. आता आमच्या इथं जप्त झालं ते तुझे पैसे. जा आता चल आणि लवकरात लवकर लोन भर. जर लोन भरलंच नाही ना तुला घरी येऊन हागू आम्ही. चल दिनेश मी काय बोलते आपल्याकडे 7,000 रुपये जमा झालं. शांतारामकडनं 2,000 रुपये आणि भैयाकडनं 5,000 रुपये भेटलं. 2 तू ठेव 5 मी घेते. सरांना सांग कोणच नाही भेटला नंतर बघू काय करताय ते. भरतीन ते लोन आपल्याला काय करताय त्यांचा सिबिल खराब होईल. हो सर चालेल चालेल अजिबात नाही सांगणार सरांना मी. पार्टी करू आज रात्री. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.